नागपुर में ऑपरेशन शक्ति के तहत सामाजिक सुरक्षा विभाग टीम की बड़ी कार्रवाई सामने आई है। हुड़केश्वर इलाके में देह व्यापार के अड्डे पर छापा मारकर एक महिला आरोपी को गिरफ्तार किया गया। इस कार्रवाई के दौरान एक पीड़ित महिला को भी छुड़ाया गया। पुलिस ने मौके से मोबाइल, नकदी समेत करीब 17,000 रुपए का सामान जब्त किया है। फिलहाल पुलिस आगे की जाँच में जुटी हुई है। नाही, काल आमच्या इथे जे सामाजिक सुरक्षा विभागामध्ये नेमणुकीस पोलीस हवालदार प्रकाश माथनकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पद्मनी वसू नावाची महिला ही माधवनगरी बेसापिपला रोड त्या झुडिओचं शोरूम आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरात देह विक्री व्यवसाय करून घेते अशी माहिती मिळाल्याने मग आमच्या हवालदारांनी बोगस पंटर पाठवून शहानिशा केली। शहानिशा झाल्यानंतर बोगस पंटरला पाठवला असता तिने बोगस पंटरकडून 2,000 रुपये घेऊन आरोपीने जो बोगस ग्राहक आहे याला देह समागमा करता मुलगी प्रोव्हाइड केली, पीडितेला प्रोव्हाइड केलं। नाही, जी आरोपी आहे त्या आरोपीचं नाव आहे पद्मनी गुलशन वसू। ही मूळची ओरिसाची आहे, पण गुलशन वसू हा तिचा नवरा आहे, पण ते ऑफिशियल लग्न नाही, मंदिरात लग्न केलं होतं त्यांनी तिच्या म्हणण्यानुसार, आणि त्याच्यासोबत ती नागपूरमध्ये राहत होती। काही कारणास्तव त्यांनी दुसरं लग्न केलं आणि त्यामुळे ती विभक्त राहत होती। आणि मागील 3 महिन्यापासून हे जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी कारवाई झाली, प्लॉट नंबर 10 माधवनगरी बेसापिपला रोड हुडकेश्वर, इथे मागील 3 महिन्यापासून ती भाड्याने राहत होती। आणि पीडित जी आहे पीडितेला तिने आपल्या घरीच ठेवलं होतं। जे पीडित, तिची मुलं आणि तिचा नवरासुद्धा हे सुद्धा तिथंच राहत होते आणि ती पीडितेकडून हे चुकीचं काम आपल्या घरीच करून घेत होते। मुद्देमाल जो जप्त मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये आरोपीचे 2 मोबाईल फोन, आमची समागम रक्कम आणि इतर साहित्य असा तो 17,040 रुपयाचा मुद्देमाल आहे। आणि कारवाईमध्ये मी स्वतः पोलीस हवालदार प्रकाश माथनकर, पोलीस हवालदार नितीन वासने, पोलीस हवालदार किशोर ठाकरे, पोलीस हवालदार आरती चव्हाण, पोलीस शिपाई कुणाल बोडखे, त्यानंतर पूनम शेंडे आणि चालक कमलेश क्षीरसागर असा तो स्टाफ होता।